ते 14 विषय आज माझ्याकडे आश्वासन समितीचं लिखित उत्तर आहे की याच्यावरती कुठली कारवाई झाली नाही. मग काय आमचं काय फुटबॉल करतात तुम्ही? टाइमपास चालला इकडे? आम्ही येतो कशाला इथे या सभागृहामध्ये? बरेच एकच मिनिट नाही आता विषय त्यांना बोलू द्या. उभे आहेत ते त्यांचं एकदा संपू द्या, मग मी आपल्याला संधी देतो. उभे आहे, बोलू द्या. 2 मिनिटं बोलू द्या. पण फक्त अधिवेशन काळामध्ये यायचं आणि आम्हाला काय म्हणजे टाइमपास म्हणजे हलक्यात घेऊन की बाबा ह्यांचं काय करायचंच नाही. राईट ऑफ इन्फॉर्मेशन दिलेल्या माहितीवरती ऍक्शन होत नाही आणि आश्वासन फक्त द्यायचं की आम्ही कारवाई करतो, या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत कारवाई होईल. अशा कित्येक विषय आपल्याकडे आहेत. आपल्याकडे मी पत्र दिलेले आहेत. मागच्या अधिवेशनामध्ये जे विषय निघाले आहेत, चौकशा समित्या लावलेल्या आहेत, त्यांच्यावरती कुठली कारवाई होत नाही. काय चाललंय का सभागृहात? मग आम्ही यायचं कशाला? आणि म्हणून आज आम्ही हा घटनात्मक विषय तुमच्याकडे आणलेला आहे 14 आयुधाच्या माध्यमातून. परंतु आमचा प्रश्नच हा आहे की राज्यमंत्र्यांवरती तुमचा एवढा अविश्वास का? की राज्यमंत्र्यांना उत्तर देता येतच नाही असा तुमचा समज आहे का? की राज्यमंत्री उत्तर देऊ शकत नाही? आणि जर असे राज्यमंत्री जर तुम्हाला मंत्रिमंडळात मग का ठेवायचे की जे वरच्या सभागृहात जाऊन साधं उत्तर पण देऊ शकत नाही? आमचा साधा प्रश्न आहे की त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांकडे 2च खाती होती. त्या 2 खात्याचे अधिकार सतेज पाटील आणि तटकरे मॅडमकडे होते. हा विषय तर संपला. त्यावेळेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होते, जे सगळ्या खात्याची उत्तर देत होते. त्यांचे राज्यमंत्री हे होते. एकनाथ शिंदे ज्या वेळेला सगळे त्यांचे अधिकार होते ते सगळे ते बघत होते. त्याच्यामुळे हा विषयच नव्हता. त्याच्यामुळे हे जे काही रेकॉर्ड आणतायत, या रेकॉर्डवरती जे काही आलंय चुकीचं पाहिजे असेल तर तुम्ही तपासून घ्या. परंतु आपल्याकडनं अपेक्षा आहे की राज्यमंत्र्यांचे अधिकार काय, राज्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं की नाही. राज्यमंत्र्यांनी उत्तर दिलं तर काहीतरी घटनात्मक त्याला जबाबदारी आहे. हा जो फक्त विधानसभेच्या कामकाजापुरताचा जो मंत्रिपदाचा चार्ज आहे, याची वैधता आम्हाला तपासून घ्यायची आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही एक सर्क्युलर काढलं म्हणजे ते लिगल होत नाही. त्याला लिगलिटीची जोड द्यावी लागेल. तुम्ही कुठल्या नियमाप्रमाणे ते सर्क्युलर काढलं मला जरा सांगा. सचिवालय कार्यालय जरा नियम सांगा मला की कुठल्या नियमामध्ये ज्या वेळेला राज्यमंत्री उपलब्ध असतो त्या वेळेला कॅबिनेट मंत्री येऊन उत्तर देतो. सामूहिक जबाबदारीचं आहे. सामूहिक जबाबदारी मग मी कोणाला पण विचारीन, मी दादाला पण प्रश्न विचारीन आणि तेव्हा त्यांचीच पण जबाबदारी आहे. मग त्यावेळेला ते नाकारतात जबाबदारी. स्पेसिफिक जबाबदारीचं तुम्ही आज आम्ही पेपरमध्ये वाचलं की 3 खात्याची जबाबदारी वेगवेगळ्या 3 मंत्र्यांनी दिली. मला नियम सांगा ज्या नियमाप्रमाणे की या नियमाप्रमाणे या खात्याचे अधिकार या खात्याला दिलेले आहेत. तुम्ही सर्क्युलर आहे तुमच्याकडे, पण त्या सर्क्युलरला आपलं हे जे लाल पुस्तक आहे या लाल पुस्तकाची जोड द्या आणि आम्हाला सांगा की या लाल पुस्तकात पुढे लिहिलंय आणि निर्णय राखून ठेवायचा. तुम्ही आम्हाला उद्या सांगा. नाही नियमत नाही, मी वाचून चालू आहे. आज पूर्ण अभ्यास करून आलोय त्याचा. बस आपण बसू ना, आपण राखून ठेवताय ना नियम. मी काय सांगणार आहे हे आता तुम्हाला नंतरच कळेल. अच्छा ठीक आहे. नाही, परंतु स्पेसिफिक परब साहेबांनी जो विषय मांडला की कुठल्या अधिकारात कुठल्या नियमानं हे अधिकार दिले, मी सुस्पष्टता आणावी या संदर्भामध्ये आपण केलेलं कथन सभापती महोदय आपल्याला अमर्याद अधिकार आहे हे आम्हाला मान्य आहे. आपल्याला अमर्याद अधिकार आहे. परंतु आपण एका घटनापीठावर बसलेले आहात. म्हणूनच सांगितलं आपण एका घटनापीठावर बसलेले आहात आणि जे घटनापीठ त्यांनी सांगितलं तुमच्या परवानगीने केलंय. घटनापीठ हे लाल पुस्तकांमध्ये जे चौकट आहे या चौकटीच्या अधीन येतं घटनापीठ. आपल्याला बिटवीन द लाईन्स काय अर्थ काढायचा आहे, कौल शब्दर मध्ये काय लिहिलंय या सगळ्याचा अधिकार आपल्याकडे येतो. परंतु ज्या वेळेला अधिकार आपल्याकडे येतो त्या अधिकाराच्या बाबतीमध्ये याच्या नियमांमध्ये देखील ते बसवणं आणि त्या अधिकाराचा वापर करणं ही देखील जबाबदारी आहे. आमची इच्छा आहे की आपण यावं. आपण वरच्या सभागृहात येत नाही आणि आपण आपण उत्तर दिलं तर आम्ही समाधानी होऊ असा आमचा समज आहे. म्हणून वारंवार आपली मागणी करतोय. आपण येतच नाही आमच्या सभागृहात आणि म्हणून हे आयुध आम्हाला आज वापरावं लागलं. हे 13वं नाही, हे 14वं आयुध आम्हाला आज वापरावं लागलं की उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या नेत्यांनी सभागृहात यावं. या आयुधाच्या निमित्ताने सभागृहात ते आलेत. आता ते मार्गदर्शन करतील. मी हे सांगितलेलं आहे. ऐका खरं म्हणजे सभासदांची जी काही अडचण होऊ नये, त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा म्हणून ही व्यवस्था केलेली आहे. आणि राज्यमंत्री आणि आमचे जे मंत्री आहेत ज्यांना जबाबदारी दिली आहे ते कॉर्डिनेशनमध्ये ते काम करतायत. त्यामुळे आता मी बाहेर होतो आणि मी विचारलं आतमध्ये काय चालू आहे म्हणून मी आलो आतमध्ये. तर मी आता आलो याच्या हां देखील ऑब्जेक्शन असायचं काही कारण नव्हतं, कारण आपण राज्यमंत्र्यांना अधिकार दिले होते आणि दुसऱ्या मंत्र्यांना. परंतु गेल्या एक मिनिट खाली पण जेव्हा विषय येतात आणि वरती पण येतात आणि त्यामुळे मग ते सगळं सरकत होते. बरेच वर्ष या सभागृहात आपल्याला माहिती आहे मंत्री जेव्हा बिझी असतात खालच्या सभागृहात तेव्हा राज्यमंत्री एकच मिनिट नाही आता विषय त्यांना बोलू द्या. उभे आहेत ते
त्यांचं एकदा संपू द्या, मग मी आपल्याला संधी देतो. सभागृह नेते आणि उपमुख्यमंत्री उभे आहेत. बोलू द्या बोलू द्या. 2 मिनिटं बोलू द्या. विषय एकच आहे. का विषय आला हा की उपमुख्यमंत्र्यांनी आपले अधिकार माननीय मंत्री उदय सामंतना दिले, माननीय मंत्री शंभूराजेंना दिले, दादा भुसेंना दिले. आमचं काही ऑब्जेक्शन नाही, ते जे कॅपेबल आहेत त्यांनी करावं. राज्यमंत्री नसतील तर त्यांनी यावं, उत्तर द्यावी. परंतु माझ्या गेल्या 4 अधिवेशनाचा अनुभव असा आहे की जिथे मी राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये माहिती दिली, जिथे इथे सभागृहात मान्य केलं कारवाई करतो म्हणून, परंतु ठरवूनच की कारवाई करायचीच नाही. मुंबई महानगरपालिकेचे मी कमीत कमी 7 ते 8 विषय दिले. मी बीएससी मध्ये आपल्या समोर सांगितलं, आपण सांगितलं माझ्याकडे पाठवा, मी आपल्याकडे पाठवलं. मुख्यमंत्र्यांनी मला उत्तर दिलं आश्वासन समितीकडे जा. आश्वासन समितीकडे गेलो, आश्वासन समितीने माझ्याकडे लेखी लिहून दिलंय, अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. 13 ते 14 विषय आज माझ्याकडे आश्वासन समितीचं लिखित उत्तर आहे की याच्यावरती कुठली कारवाई झाली नाही. मग काय आमचं काय फुटबॉल करतात तुम्ही? टाइमपास चाललाय इकडे? आम्ही येतो कशाला इथे या सभागृहामध्ये? आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेऊन त्या मंत्र्यांनी कारवाई केली. आम्ही हा विषय मांडणार पण नाही आपल्याकडे, पण फक्त अधिवेशन काळामध्ये यायचं आणि आम्हाला काय म्हणजे टाइमपास म्हणजे हलक्यात घेऊन की बाबा ह्यांचं काय करायचंच नाही. राईट ऑफ इन्फॉर्मेशन दिलेल्या माहितीवरती ऍक्शन होत नाही आणि आश्वासन फक्त द्यायचं की आम्ही कारवाई करतो, या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत कारवाई होईल. अशा कित्येक विषय मी आपल्याकडे आहेत. आपल्याकडे मी पत्र दिलेले आहेत. मागच्या अधिवेशनामध्ये जे विषय निघाले आहेत, चौकशा समित्या लावलेल्या आहेत, त्यांच्यावरती कुठली कारवाई होत नाही. काय चाललंय का सभागृहात? मग आम्ही यायचं कशाला? आणि म्हणून आज आम्ही हा घटनात्मक विषय तुमच्याकडे आणलेला आहे 14 आयुधाच्या माध्यमातून. आमच्या मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब दखल घेऊन कारवाई झाली, आमचं म्हणणंच येणार नाही त्याच्यामध्ये. सभापती महोदय, ताबडतोब दखल घेतली म्हणून मी आलोय आणि म्हणून आता त्यांचा जो काही बॅकलॉग राहिलेला आहे, मी आता शंभूराज देसाईंना सांगितलंय की जे तुमचे प्रश्न जिथे जे उत्तरं दिलेली आहेत किंवा बैठका घ्यायच्या आहेत, या सर्व द्या आणि 1 महिन्यामध्ये त्याची सगळी आपण पूर्तता करू. मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालतो. आता पुन्हा विषय आणि एकच आहे याच्यामध्ये ओ शशिकांतजी, गैरसमज कोणाचा नसावा, कारण शेवटी या सभागृहामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अधिवेशनामध्येच प्रश्नाला उत्तरं मिळतात, न्याय मिळतो. त्यामुळे आणि सभापती सदस्यांची गैरसोय होऊ नये, त्यांच्या प्रश्नाला न्याय मिळावा म्हणून ही तात्पुरती व्यवस्था केलेली आहे. त्यामधून जे काही राहून गेलेलं आहे ते सगळं आपण 1 महिन्याच्या आतमध्ये ते हे करू. संबंधित मंत्र्यालाही मी सांगतो, तुमचेही काही त्यात जे प्रलंबित विषय आहेत ते फ्रेश एकदा देऊन टाका, म्हणजे त्याचा आपण मार्ग काढून टाकू, काही प्रॉब्लेम नाही. मला वाटतं आता पुढे जाऊया आपण. हा बोला. सभापती महोदय, धन्यवाद सभापती महोदय. सभापती महोदय, योगायोगाने राज्याचे गृहमंत्री पण देखील इकडे आहेत. दिलं होतं. सभापती महोदय, मुंबई शहरामध्ये वरळी सारख्या विभागामध्ये एक आणि विशेष